पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोळी ते वडदेगाव या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आल्यामुळे त्या पुराचं पाणी आंबे चिंचोली पुलावरून वाहत आहे आणि मंगळवेढा ते आंबे चिंचोली हा रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झाला आहे। तसंच आंबे चिंचोली ते वडदेगाव हा एकच रस्ता गावकऱ्यांना आहे। हा एकच रस्ता वापरावा लागत आहे, जो पावसामुळे अतिशय खराब झाला आहे। सगळीकडे चिखलच चिखल झाला आहे। त्यामुळे येथील रस्त्यावरून जाता येताना महिलांना आणि विद्यार्थ्यांना अनेक वेळा अपघाताला सामोरं जावं लागलं। यामुळे येथील संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या। हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी संपूर्ण गावकऱ्यांची मागणी आहे। आंबे चिंचोली ते वडदेगाव हा 5 किलोमीटरचा रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठीही बंद होतो असं गावकऱ्यांकडून सांगण्यात आलं। मी शाळेला गेलो नाही या रस्त्यामुळे हे रस्ता खूप खराब झालेला आहे। मी ह्या रस्त्यावर जाताना पुढे गाड्या आल्यावर कुठे जायची आम्हाला भीती वाटते, म्हणून आम्ही इकडे सरकताना आम्ही आमचा पाय घसरतो। ह्या रस्त्याला कधीच रस्ता झालेला, आमचं लगीन झालं तसं रस्ता झालेला नाही। असं 40 वर्ष झालं। लहान लेकरांचे इतके समजते लेकर आहेत जे रस्त्याला जाते ती हात पाय मोडतात। लहान मुली जायचं म्हणल्यावर भेटत ह्या रस्त्याने महामंडळ होती ती पण बंद झाली। एक टेम्पो घेऊन जर लेकरांना जायचं म्हणलं तर ते टेम्पोला सोडून नको म्हणते, तुमच्या गावचा रस्ता बेकारले आहे। आमची विनंती आहे की आमदार साहेबांना या रस्त्याची दखल ज्यादा 2 महिन्यात घ्यावं, आमची 1 नंबरची विनंती आहे दादांना। आणि मतदान आल्यास त्यावेळेस गाडी दारात राहत नाही, दिवस उठत नाहीत। महिलांचं मतदान घेऊन पळून जातात आणि परत महिलांच्या लेकरांच्या आणि महिलांच्या दवाखान्याची काय दखल घेत नाही त्यांनी। जवळजवळ 40 वर्षाचा काळ होऊन गेला। आंबे चिंचोलीचे जवळजवळ 4-5 आमदार ढोबळे गेले, माने गेले, रमेश कदम गेले, आता खरे आले। अद्याप आमच्या गावचा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही। आता 7.5 कोटीचा मान्यान रस्ता दिलेला काय गावातल्या लोकांनी घालवला किंवा गेला। अद्याप आम्हाला दुसरी मागणी काय नाही, आमच्या गावाला आंबे चिंचोली वडदेगाव रस्ता व्हावा एवढीच इच्छा आहे आमची। कोणी रस्त्यात राजकारण हवं नाही। माझा जायचा रस्ता आहे तो आंबे चिंचोली ते वडदेगाव आहे आणि या रस्त्याला भरपूर चिखल होतोय। गावातली पुढारी लोक ह्या रस्त्याचा विचार करत नाहीत, फक्त मतदानाचा आमचा वापर करतात, परत इकडे बिलकुलही बघत नाहीत। आणि आमच्या या रस्त्याचा विचार वृद्ध लोक जायचं म्हणलं तर दवाखान्याला अडचण येते, लहान मुलांना शाळेसाठी अडचण येतात। आमच्या आंबे चिंचोलीला आता पूर परिस्थिती आहे, मागं बघताय तुम्ही, आणि आम्हाला जायला आता रस्ताही नाही, मार्ग नाही। आता आम्हाला पूर बुडवलेला आहे। आता मार्ग आम्हाला पूर परिस्थिती एकही मार्ग नाही। आम्हाला जाणारा फक्त आंबे चिंचोली ते देगाव एकमेव रस्ता आहे आणि दुसरा रस्ता आहे पुरुष तो आंबे चिंचोली, ती रस्ता पाण्याखाली आहे। आणि जाण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता, ती भारत स्वातंत्र्य झाल्यापासून रस्ता कदापि झालेला नाही आणि ती रस्ता व्हावी ही इच्छा आमची गावकऱ्याच्या वतीने व्यक्त करतो। आमदार साहेबांना भेटलो, उपोषणाचं काही वेळेला आम्ही तयारी केली। जे लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे झाले होते त्या पक्षांच्या प्रत्येक आमदारांना असतील किंवा राजकीय जे काही पुढारी आहेत त्या प्रत्येकाला आम्ही जाऊन भेटलेलो आहे, पण गेलोच बऱ्याच वेळा आम्ही त्या गोष्टी पण केल्या। उपोषणाची बी आम्ही त्या ठिकाणी अडचण सांगितली होती आणि इथून पुढे आमचा मुद्दा तोच आहे। जर या 2-3 महिन्यात रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्हाला त्या रस्त्यासाठी उग्र प्रकारचं आंदोलन आम्हाला छेडावं लागणार आहे, उपोषण आम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि ही वेळ प्रशासनानं आणू नये अशा पद्धतीची आमची कळकळीची विनंती आहे। आणि तो मार्ग लवकरात लवकर त्याने निकाला काढावा आणि लवकर आमच्या रस्त्याचं काम चालू करावं अशी कळकळीची आंबे चिंचोली वासियांच्या सर्वांच्या वतीनं विनंती।